अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, आज आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी कोणत्या सेवा करायच्या आहेत, कोणते उपाय करायचे आहेत, हे या आज व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत. बघा, खूप म्हणजे खूप प्रभावी अशा खूप साऱ्या सेवा आहेत. मग आपल्याकडे लक्ष्मी स्थिर राहावी, लक्ष्मी माताची आपल्यावर कृपा राहावी, यासाठी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सेवाही करणं तितकंच महत्त्वाचं असतं. बघा, प्रत्येकालाच वाटतं, जीवनात प्रत्येकाला वाटतं की आपली परिस्थिती बदलावी. हे प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपली परिस्थिती बदलावी, आपले चांगले दिवस यावे, आपल्या जीवनात सर्व काही चांगलं घडावं, हे प्रत्येकाची इच्छा असते, प्रत्येकाचं स्वप्न असतं. आणि काहीच्या बाबतीत असं होतं, खूप सारं शिक्षण घेऊन देखील त्यांना मनाजोगी नोकरी मिळत नाही किंवा मनाजोगं त्यांची परिस्थिती बदलत नाही. आणि काही जणांचं काही शिक्षण नसतानाही त्याची परिस्थिती खूप चांगली असते. काही न सेवा करता, काही उपाय न करता सुद्धा त्यांची परिस्थिती चांगली असते. मग आपल्या मनात विचार असं येतो की माझं एवढं शिक्षण होऊन देखील माझी परिस्थिती अशी का, आणि समोरच्या व्यक्तीचं काहीच नसताना त्याची परिस्थिती अशी का, असं आपल्या मनामध्ये विचार येतात. बघा, ज्याच्याकडे सरस्वती आहे, म्हणजेच शिक्षण, कला आणि वाणी जिथे आहे तिथे माता लक्ष्मी आपोआप येत असते. आणि माता लक्ष्मी ही अतिचंचल आहे. ती एका ठिकाणी आहे तर दुसऱ्या ठिकाणी म्हणजे एका ठिकाणी लगेच दुसऱ्या ठिकाणीकडे जात असते. त्याच्यामुळे माता लक्ष्मी आपल्यात स्थिर राहावी, ती आपल्या घरात टिकून राहावी, त्याच्यासाठी काही उपायसुद्धा आपण करायचे असतात. बघा, ज्याच्याकडे सरस्वती माता आहे, म्हणजे शिक्षण, कला, वाणी हे सर्व काही आहे, तिथे तर लक्ष्मी माता टिकूनच राहते. पण आपलं शिक्षण कमी झालेलं आहे, पण तिथंही आपली लक्ष्मी माता आपल्यापाशी स्थिर राहावी, आपल्याकडे यावी, त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला काही सेवा आणि उपाय करायचे आहेत. तर ते कोणत्या सेवा, कोणते उपाय, तर या व्हिडिओमार्फत जाणून घेऊयात. तर त्याआधी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला जी काही एकदम साधी आणि सोपी माहिती आहे तर ती तुम्हाला एकदम व्यवस्थित मिळेल. तर बघा, आता माता लक्ष्मी अतिचंचल आहे. ती आज इथे आहे तर उद्या तिथे आहे, असं असतं. मग आपली लक्ष्मी माता आपल्या घरी स्थिर टिकून राहावी, यासाठी आपल्याला काही उपाय म्हणजे काही आपल्या घरी बदल करायचे असतात. बघा, ज्या घरामध्ये सतत व्यसन केलं जातं, म्हणजे व्यसन, बघा आता व्यसनमध्ये सगळंच आलं. व्यसन केलं जातं, भांडणे, किरकिर घरामध्ये होते, वादविवाद होतं, विनाकारण घरात सतत घरातील स्त्री रडणार, विनाकारण ओरडणार, किंवा विनाकारण सतत किरकिर घरामध्ये होणार. आणि घरात खूप सारं सर्व काही असतानाही सतत असमाधानपणा दाखवणे, तर याच्यामुळे सुद्धा घरातील लक्ष्मी काढता पाय घेऊ शकते. त्याच्यामुळे आपल्या घरात बघा, खूप मोठं घर असो, खूप मोठे श्रीमंत लोक असो, मग तिथं जर समाधानच नाही तर त्या पैशाला काहीही अर्थ नसतो. मग तुम्ही बघा, झोपडीत का राहणार, पण तिथं समाधान असतं. कारण ते थोड्यामध्ये सुद्धा, जिथं थोड्या थोड्या वस्तूमध्ये समाधान मानलं जातं, तिथं खरी माता लक्ष्मी असते. आपल्याकडं जे आहे त्याच्यात जर आपण खुश असाल तर तिथं माता लक्ष्मी नक्की टिकून राहते. त्याच्यामुळे आहे त्यात समाधान मानायचं. माझ्याकडे हे नाही, त्याच्याकडे ते आहे, असं अजिबात विचार करायचा नाही. त्याच्यामुळे सुद्धा असे जर तुम्ही विचार करत असाल तर लक्ष्मी माता आपल्या घरातून काढता पाय घेत असते. आणि आपल्या मनामध्ये आपण सतत भांडणं, किरकिरी, वादविवाद, सतत जर रडत असाल घरामध्ये विनाकारण, आपल्या घरातील वास्तू ही आपल्याला तथास्तू म्हणत असते. त्याच्यामुळे घरामध्ये होईल तितकं शुभ आणि चांगले वाक्य बोला, चांगली वाणी वापरा, घरामध्ये होईल तितकं चांगलं बोला. कारण आपण जे शब्द वापरतो त्या आपल्याला 10 पटीनं आपल्याला ते मिळत असतं. त्याच्यामुळे होईल तितके चांगले शब्द आपल्याला घरामध्ये बोलायचे असतात. बघा, ज्या दादांना समजा व्यसन असतं, मग ते व्यसन आपल्या आल्याला जो काही नोकरीचा पैसा असतो, कामाचा पैसा असतो, ते जुगारामध्ये किंवा कुठेतरी लॉटरी लावण्यामध्ये, कुठेतर काही असे ह्याच्यामध्ये जे पैसे घालवतात, तर त्या व्यक्तीकडे माता लक्ष्मी कधीच टिकत नाही. कारण माता लक्ष्मींना
त्या कळतं की इथं आपला गैरवापर होत आहे, इथं आपला वापर वाईट व्यसनासाठी, वाईट ह्याच्यासाठी लागत आहे. त्याच्यामुळे माता लक्ष्मी तिथून काढता पाय घेत असते. माता लक्ष्मी तिथं स्थिर राहत नाही. त्याच्यामुळे प्रत्येक दादांनीसुद्धा होईल तितका पैशाचा चांगला वापर करायचा आहे, योग्य त्या कामाला चांगला वापर करायचा आहे. जुगारामध्ये, व्यसनामध्ये पैसा घालवायचा नाही. त्याने काय होतं की माता लक्ष्मीचा अपमान होतो आणि माता लक्ष्मी आपल्याकडून निघून जात असते. त्याच्यामुळे माता लक्ष्मी आपल्याकडे टिकवायची कशी हे बघायचं. आता काही ताईंना घरामध्ये खूप साऱ्या अडचणी, प्रॉब्लेम असतील, तर त्यांनी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची कशी सेवा करायची, कोणते मंत्र श्रोत घरामध्ये आपण सतत म्हणायचे, तर ते आज आपण जाणून घेऊया. बघा, आता आपल्या प्रत्येक घरामध्ये, देवघरामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पाय दाबायलेली मूर्ती असते. बघा, मूर्ती असो किंवा फोटो असो, ती प्रत्येक देवघरात असलीच पाहिजे. कारण त्यांची पूजा केल्याने, दररोज त्यांची आपल्या हातून पूजा झाल्याने आपला शुक्रग्रह मजबूत होतो. त्याच्यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो, मूर्ती आपल्या घरात असावी, त्यांची आपल्या हातून दररोज पूजा व्हावी. आणि ज्या घरामध्ये रोज संध्याकाळी तुपाचा दिवा लावला जातो. बघा, आता आपण दररोज दिवे लागायच्या टायमिंगमध्ये संध्याकाळी दिवा लावत असतो. मग आपण काय करतो, तुळशीपाशी लावतो, देवघरामध्ये लावतो. मग तुम्हाला काय करायचं आहे, तुळशीमध्ये सुद्धा तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे, देवघरामध्ये सुद्धा तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे. तुपाचा दिवा हा माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे. आणि असेल तर तुम्ही धूप, गुलाबचं जे गुलाब स्टिकचं धूप असतं, तर गुलाब स्टिकचं धूप तुम्ही लावा संध्याकाळच्या टायमिंगमध्ये. तसंच हे सर्व उपाय करताना आपल्या घरामध्ये रोज श्रीसुक्ताचं पठण हे व्हायलाच पाहिजे. बघा, रोज एकदा तरी घरामध्ये, तुम्हाला दिवसभर नाही सारखं ऐकणं जमलं, ऐका, यूट्यूबवर लावून तुम्ही ऐका, पण दिवसातून एकदा तरी वेळात वेळ काढून श्रीसुक्त म्हणा. 11 वेळेस तुम्ही नक्की म्हणा. बघा, किती छान असा तुम्हाला अनुभव येईल या सेवेने. त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्र ज्या घरात म्हणतात, त्या घरात लक्ष्मी माता कायम वास करते. त्या घरातून लक्ष्मी माता ही कधीच बाहेर जायचं नाव घेत नाही. ज्या घरामध्ये श्रीसुक्त 11 वेळेस म्हणलं जातं, ज्या घरामध्ये व्यंकटेश स्तोत्र म्हणलं जातं, तिथं माता लक्ष्मी ही कायम स्थिर राहत असते. त्याचबरोबर तिसरी सेवा म्हणजे महालक्ष्मी अष्टकम. बघा, तुम्हाला काय करायचं आहे, महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला हे सर्व काही सेवा स्रोत जे आहे, तर ते तुम्हाला नित्यसेवेच्या पोथीमध्ये पाहायला मिळेल. महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला दररोज 3 वेळेस म्हणायचं आहे, सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी. याने काय होतं बघा, सकाळी तुम्ही महालक्ष्मी अष्टकम जर घरात म्हणलं, तर याने घरामध्ये सौख्य लाभतं. त्याचबरोबर दुपारी तुम्ही घरामध्ये महालक्ष्मी अष्टकम लावलं, तर घरामध्ये सुख समृद्धी येते. त्याचबरोबर संध्याकाळी तुम्ही महालक्ष्मी अष्टकम घरामध्ये लावलं, तर घरामध्ये ऐश्वर येतं. असं 3 टाईम तुम्हाला या सेवा महालक्ष्मी अष्टकम 3 वेळेस तुम्हाला दिवसभरातून म्हणायचं आहे. खूप छान अशी ही सेवा आहे. दिवे लागण्याच्या टायमिंगला ही तुम्ही सेवा आवर्जून करा. त्याचबरोबर बघा, ज्या घरामध्ये माता लक्ष्मीची सेवा केली जाते, ज्या घरामध्ये माता लक्ष्मीची श्रोत, मंत्र, पठण, उपाय, सेवा केल्या जातात, त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही स्थिर राहते. कधीच तिथं पैशाची कमी पडत नाही. कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये पैसा हा सतत घरामध्ये येत राहतो. पैसा हा कधीच घरातील कायमचा जात नसतो. आणि माता लक्ष्मी, भगवान विष्णूंची कृपा आपल्यावर ही सदैव राहत असते. त्याच्यामुळे लक्ष्मी प्राप्तीसाठी हे लहान सहान 2-3 जे उपाय सांगितलेले आहेत, हे जर तुम्ही उपाय केले, तर नक्कीच तुमचं भाग्य चमकणार, म्हणजे चमकणार 100% काय 101% तुम्हाला सांगते. तर अशी होती लक्ष्मी प्राप्तीची सेवा. आवडली असेल तर एक लाईक नक्की जरूर करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका. भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत माझ्या सर्व गोड ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.